सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कानपूर येथील पोलिसांच्या विरोधात केज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून लेखी निवेदन देण्यात आले। याबाबतची सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान काही युवकांनी आय लव्ह मोहम्मद असे फलक घेतले होते। ही कृती पूर्णपणे निरपराध असून ती फक्त धर्माविषयी श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करणार होती। मात्र त्या ठिकाणच्या काही युवकांवर कानपूर पोलिसांनी अन्यायाने गुन्हे दाखल केलेत। सदर घटना अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाही विरोधी आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्मानुसार श्रद्धा व्यक्त करण्याचा हक्क दिलाय, तरी देखील पोलिसांकडून अशा निर्दोष प्रतींवर कारवाई करणे हे धार्मिक स्वातंत्र्यावर प्रहार करणार आहे। त्यामुळे कानपूर येथील संबंधित पोलिसांवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून काढण्यात यावे। त्यांच्या विरुद्ध द्वेषदुहासह योग्य ती कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावा। ज्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल झाले ते तातडीने मागे घेऊन रद्द करण्यात यावे। मुस्लिम समाजाच्या भावनिक धर्म दुखावल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। भविष्यामध्ये कोणत्याही धार्मिक मिरवणुकीदरम्यान अन्यायकारक कारवाई होऊ नये यासाठी शासनाने स्पष्ट आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वे काढावीत। मुस्लिम समाजावर वारंवार होणारे अन्याय, अत्याचार, खोटे गुन्हे आणि धार्मिक अपमान रोखण्यासाठी विशेष संरक्षण कायदा लागू करण्यात यावा। धार्मिक द्वेष पसरवणे, समाजकंटकाची उचकावणी यावर आळा घालण्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा स्थापन करावी। संबंधित दोषी पोलिसांवर FIR दाखल करून चौकशी न्यायालयीन देखरेखीत करण्यात यावी। त्याचबरोबर सदर प्रकार हा फक्त श्रद्धा आणि धार्मिक प्रेम व्यक्त करणाऱ्या मुस्लिम तरुणावर अन्यायाने केलेली कारवाई आहे, म्हणून योग्य ती कायदेशीर कारवाई करून मुस्लिम समाजाला न्याय देण्यात यावा। या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले। सदर मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी स्वीकारले। या लेखी निवेदनावर हाफिज सलीम साहब खुरेशी, खाजी मुखीम साहब खतीब हाफिज, अमर साहब शेख, हाफिज जिरोद्दीन इनामदार, हारून भाई इनामदार, तालिब इनामदार, अरशद शेख, सय्यद अजीम, शाकेर कुरेशी, रईस शेख यांच्यासह धर्मगुरू आणि समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना धर्मगुरू यांनी सांगितले की सतत आमच्या मुस्लिम समाज बांधवांवर अन्याय होतोय। आम्ही मुस्लिम समाज बांधव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही न्याय मागत आहोत। कानपूर येथील घटना ही द्वेषातून केलेली आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। जर प्रशासनाने आमच्या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास यापुढे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं जन आंदोलन छेडणार आहोत। आमच्या मुस्लिम समाज बांधवांवर जर असाच अन्याय होत राहिला तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढण्यास तयार आहोत, असा प्रशासनाला इशारा देखील देण्यात आलाय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, केज, बीड। केज तालुक्यासह शहरातील सर्वांनी एकत्र येत आज केज शहरातून भव्य दिव्य अशी रॅली आणि मोर्चा काढून माननीय तहसीलदार साहेबांना आपण आता काय मागण्याचं निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला आणि शासनाने तुमच्या मागण्याची काय दखल घेतली त्याबद्दल काय सांगाल साहेब? आज जी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिला, केजचे तमाम नागरिक, रजाई किटमी, उलमा इकराम, यमायम यांच्या सगळ्याच्या वतीने जे निवेदन दिलं आहे, कानपूरमध्ये आय लव्ह मोहम्मदचा बॅनर लावल्यामुळे जी आमच्या समाजाचे लोकांवर अन्याय झाला, त्यांच्यावर FIR झाला, त्यांना पोलिसांनी मारहाण केली, तर आज आमचा प्रशासनाने आम्ही माग ही केली ती पोलिसाला निलंबित किया जाए, सस्पेंड करण्यात यावा त्यांना। आणि जी आमचे माणसावर अन्याय झाला, जी मुलावर, त्यांना निर्दोष मुक्तता त्यांची करण्यात यावी। ही आज नाही, एकदा कहण्यावरती जे करायला लागले, आम्ही प्रशासनाला आम्ही कळवितो की तुम्ही फक्त FIR दाखल करायला लागले। आमचं मानणं आहे तुम्ही फाशीची बी सजा ठेवली तर आम्ही एक नाही करोड मर्तबा कहू आय लव्ह मोहम्मद। जवळपर्यंत त्यांना तुम्ही न्याय मुक्त करत नाही, सोडत नाही आणि ती पोलीसवाल्याला सस्पेंड करत नाही, तेव्हापर्यंत आम्ही अशी मोर्चे काढणारच आहे और आम्ही कुणाला भेटणार नाही। आमचाही आम्ही प्रशासनाला दाखवून देणार आहे की आमचे आका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या नावावर कोणी भी एक शब्द घेतला तर आम्ही जीव घेऊ भी शकतात और जीव देऊ भी शकतात, हे आमचा हे आहे। और आमची मुसलमान आहे, त्यांची मोहब्बत, त्यांचा मोहब्बतचा दाव आम्ही करते, त्याचेही मोठे मुसलमान आहे, त्यांच्या नावावर एक शब्द भी आम्ही बर्दाश्त करणार नाही, हे आम प्रशासनाला कळविण्यात येते। और तहसीलदार साहेबांना आम्ही ही निवेदन दिला और आमची मागणी पूर्तता करण्यात यावं ही आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केलेली आहे। माननीय तहसीलदार साहेबांना आताच आपण निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या मागण्याची तात्काळ पूर्तता करा असं आपण विनंती त्यांना केलेली आहे। जर प्रशासनाने जर आपल्या या मागणीची जर दखल जर घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपला लढा कसा राहील? आम्ही अशी रॅली काढणार आहे, आम्ही रॅली अजून काढणार आहे, उपोषणला बसणार आहे और आम्ही रस्ता रोक आंदोलन करणार आहे।
आम्ही जीव आमचे कुणू ती करणार आहे. आम्ही रस्ता रोक आंदोलन होईल, धरणे आंदोलन, संविधानचे दायऱ्यात राहून डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरचे संविधान जे दिलेलं आहे आम्ही त्याने आम्हाला त्याचे दायऱ्यात राहून आम्ही आमची मागणी करणार आहे. आपण संविधानाच्या आताच म्हणलं तर चौकटीमध्ये राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे हे आपली योग्य मागणी आहे. जर प्रशासनाने दखल न जर घेतलं तर उग्र स्वरूपाचे आपण वेगवेगळे आंदोलन करणार आहात असं आपण नमूद केलेलं आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे संविधान आहे त्याच्यातच राहून आम्ही आंदोलन करणार आहे. आम्ही प्रशासनाचा आधी बी ह्याच्या आधी 10-50 वर्षांनी आम्ही हीच मागणी करायला लागले. कुणी बी व्यक्ती साहेब मुस्लिम समाजाचा असो, कुणी बी समाजाचा असो, कोणत्या बी धर्मावर काय शब्द अडवे शब्द बोलत असाल तर त्याच्यावर कडीच कडी करण्यात यावं ही आमची मागणी आहे. आम्ही कुणाच्या धर्मावर बोलत नाही, आमच्या धर्मावर कुणी बोलावं नाही ही आमची मागणी आहे. आम्ही ती खपून घेणारच नाही. जीव देईन मग ती खपून घेणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.